नमस्ते शेतकरी डाळिंब बागायतदारांनो. तर ह्या पद्धतीनं या ठिकाणं या डाळिंब बागेमध्ये सेटिंग झालेली आहे. अशा पद्धतीनं 1% 1-1.5% जास्तीत जास्त नैसर्गिक फुलगळ होत आहे. परंतु अशा पद्धतीनं हा बहाराचं नियोजन आहे. आणि यामध्ये जर एक ॲप्लिकेशन दिलं तर या ठिकाणं अशा पद्धतीनं ड्रिपमधून केल्यानंतर ही सेटिंग होत आहे. पाहू शकता जवळून पहा एकदम. हे मादी फुलांची संख्या अशा पद्धतीनं या ठिकाणं सेट होत आहे. या बहारामध्ये म्हणजे हे जे टेम्परेचर आहे 40-41 किंवा 42च्या आसपास, तर अशा पद्धतीनं हे सेटिंग झालेलं आहे. म्हणजे हे जे झाडांमध्ये सेटिंग होतं आणि हे सेटिंग झाल्यानंतरची जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये हे अशा पद्धतीने लगेच हे स्ट्रोक आहेत, एकदम चांगली क्वालिटी आणि अशा पद्धतीने लांब आणि फळांची साईज पण लगेच म्हणजे फळधारणामध्ये जी फुलं लागली होती त्यांची फुलधारणेपासून फळांचं रूपांतर होण्यास मदतसुद्धा झालेली आहे. म्हणजे फळांचं रूपांतर होत आहे. अशा पद्धतीनं हे जी सेटिंग आणि हे जे स्ट्रोक आहेत म्हणजे अशा पद्धतीनं आहेत. तर आपण या ठिकाणी डाळिंब पिकासाठी मार्गदर्शन करत असतो. तर आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या असतात, तर बेसल डोस कसा घ्यावा, का त्यामध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट वापरावेत, त्यानंतर बाकी बायोलॉजिकल कोणतं वापरावं, केमिकलयुक्त फर्टिलायझर कोणती वापरावीत, झाडांना कशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन ठेवावं, त्याचबरोबर या पद्धतीनं अशी जर सेटिंग डाळिंब पिकामध्ये झाली तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं. आणि या पद्धतीने जी झाडांमध्ये सेटिंग आहे पहा अशा पद्धतीनं आहे. ह्या बागेचा पहिलाच बहार आहे, पहिल्यांदाच आहे. परंतु याच्या शेजारची जी बाग दिसते नेटमध्ये त्यामधले बाकीचे जे जुने व्हिडिओ आहेत ते त्या बागेमधील आहेत. आणि हे आत्ता शेजारील त्यांचीच बाग आहे. अशा पद्धतीनं हे सेटिंग आहे. तर डाळिंब बागेमधील सगळ्यात महत्त्वाची समस्या असते ती फुलधारणा व्हावी किंवा फुलधारणा होत नाही. त्यावरती आपण अनेकदा वेगवेगळे खर्च करतो, वेगवेगळे स्प्रे करतो, परंतु तरीही आपल्याला त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं डाळिंब पिकामध्ये फुलधारणा होताना आढळून येत नाही. तर या संदर्भात लागणारं मार्गदर्शन, लागणाऱ्या ज्या काही बागेमधील बारकावे असतात त्याच्याविषयी काम केलं जाणार आहे किंवा करतो. हे लाईव्ह डेमो किंवा हे दाखवण्याचं कारण अशा पद्धतीनं ही सेटिंग आहे. आणि ही सेटिंग करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही काळजी घ्यायच्या असतात किंवा जी काही कामं करायची असतात तर ती योग्य झाली तर अशा पद्धतीनं प्रत्येक डाळिंब बागायतदाराला सेटिंग मिळू शकते किंवा फुलधारणा होऊ शकते. आणि फुलधारणा झाली की आपला सगळ्यात महत्त्वाचा जवळजवळ 80% डाळिंब बागेमधील आपलं जे काम आहे हे पूर्ण झालेलं असतं. आणि डाळिंब बागेमध्ये अनावश्यक खर्च टाळता येतात. हा स्प्रे तो स्प्रे किंवा हे औषध ते औषध करण्यापेक्षा आणि ह्यानं बहार धरला जाईल किंवा ह्यानं बहार येईल, ह्याने ह्या गोष्टी होतील, त्यानं त्या गोष्टी होतील, त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राईट प्रॉडक्ट, राईट यूज आणि राईट ॲप्लिकेशन जर आपण केलं तर निश्चित अशा पद्धतीनं आपल्याला
या ठिकाणं डाळिंब पिकामधून चांगल्या पद्धतीनं बहाराचं नियोजन, हास्त, मुर्ग आणि आंबेबहार ह्या तिन्हींमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येऊ शकतात. आणि ही अशा पद्धतीची जी बाग आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणं सांगितलेल्याच आहेत. कारण एखादं प्रॉडक्ट सांगितलं की ते वापरतात, त्याचा रिझल्ट नाही भेटले की म्हणतात ते प्रॉडक्ट किंवा सांगणाऱ्या व्यक्तीनं काहीतरी चूक केली. तर या ठिकाणं पिकासाठी जर चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या गाईडलाईन असतील तर अशा पद्धतीनं बहाराचं नियोजन ठेवता येतं. बाकी तर कामं सगळीच केली जातात, पण मेजर जे आहे फळबागांमधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, नंतर लिंबूवर्गीयमध्ये कागदी लिंबू जे आहे, तर या पिकांमध्ये बहार व्यवस्थित असावा. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणं जर बहाराचं नियोजन व्यवस्थित झालं तर आत्ता उन्हाळ्यामध्ये लिंबू ज्या बाजारभाव भेटतो तो कमीत कमी आता 100, 125, 150 रुपयापर्यंत भेटतात. क्वालिटीनुसार बाजार राहतात 90 रुपयापासून 150 रुपयापर्यंत. तसं डाळिंबासुद्धा आहे, 50 रुपयापासून स्टार्ट झालं तर 250-300 रुपये किलोपर्यंतसुद्धा रेट जातात. 241पर्यंत गेलेत, कुठं 210 भेटलेत, कोणाला 214 भेटलेत. तर हे भेटत आहेत. परंतु आपला जर क्वालिटी माल असेल, आपला जर बागेचं सेटिंग व्यवस्थित झालं तर आपल्याला निश्चित या ठिकाणं काय होतं आहे, उत्पादन चांगलं मिळू शकतं. आणि उत्पादन चांगलं मिळण्यासाठी महत्त्वाचं आपल्याला बहाराचं नियोजन किंवा फुलधारणेसाठी ज्या काही बागेमधील व्यवस्थापनामध्ये जे काही बदल करायचे असतात ते जर केले तर निश्चित अशा पद्धतीनं आपल्याला बागेमधून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि अनावश्यक खर्च टाळून योग्य त्या ठिकाणं योग्य ती औषधं, औषधांचे स्प्रे, बुरशीनाशके, PGR जे काय वापरायचं असतं किंवा जे आज मार्केटचा ट्रेंड आहे की हे वापरा, ह्यानं हे होईल, त्यानं ते होईल, ह्या प्रत्येक गोष्टी सांगिततात. आणि ट्रायल एररमध्ये आपलं 1 वर्ष वायाला गेलं किंवा 2 वर्ष वायाला गेली तर आपल्याला येणारा इकॉनॉमिक जो लॉस आहे तो कुणीच भरून देत नाही आहे. आणि त्यासाठी जर योग्य पद्धतीनं जर बागेमध्ये, फळबागांमध्ये नियोजन केलं तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. हे सांगण्याचं कारण हे अशा पद्धतीनं हे स्ट्रोक आहेत हे फळांची आता मागच्या 8-10 दिवसापूर्वीचे आहेत जे व्हिडिओ होते ह्या बागेचे, तर ह्यामध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणं हे फुलांचं फळांमध्ये रूपांतर होत आहे. आणि बागेमध्ये ही जी कॅनॉपी आहे ह्यामध्ये ट्रेस, उन्हाळ्यामध्ये जो ट्रेस दिसतो तो यामध्ये दिसत नाही आहे. आणि कॅनॉपी एकदम फ्रेश आहे. हे अशा पद्धतीनं हे सेटिंग आहे. आणि पानामध्ये असा जो तजेलदारपणा किंवा फ्रेशनेस आहे तो या ठिकाणं दिसून येतो आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणं तुम्ही बागेंमधून किंवा फळबागेंचं कामकाज करताना फुलधारणा होण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. त्या ठिकाणं आपण निमॅटोड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं नियंत्रणसुद्धा करतो अत्यंत कमी खर्चामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं. त्यानंतर इतरही काही बागेमध्ये मिलीबग येत आहेत तर त्याच्यावरतीसुद्धा फळबागेमधील त्याचंही नियंत्रण करता येतं. आणि तेही जैविक औषधं वापरूनच करावं लागतं. केमिकलने ठराविक पिरियडपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळतात. जर आपण इंटिग्रेटेड म्हणजे केमिकल विथ बायोलॉजिकल जर वापर केला तर चांगल्या पद्धतीनं आपण मिलीबगचा किंवा ज्याला आपण लोकरी मावा किंवा पांढरे जे मिलीबग असतात त्याचा कंट्रोल आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि त्याचा जर आपल्या बागेमध्ये प्रादुर्भाव झाला तर तो कायमस्वरूपी होतो. तर तो कायमस्वरूपी दर बहाराला त्रास देतो तर तो सुरुवातीपासून येऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. डाळिंब पीक असेल, तुमचं द्राक्ष पीक असेल किंवा इतर जे विशेष करून सीताफळ असते तर त्याची जी क्वालिटी असते, जेव्हा जी कॅनॉपी असते ती जी खराब होते आणि एकूण उत्पन्नामध्ये जे 10 ते 15% घट होते, हे मिलीबग्स या किडीमुळे होते. आणि जी कीड आहे की जिला पिठ्या ढेकूनसुद्धा म्हटलं जातं तर त्याचं नियंत्रण करणंसुद्धा डाळिंब पीक, नंतर द्राक्ष पीक, त्यानंतरनं तुमचं सीताफळ असेल तर यामध्ये ते नियंत्रण करणं गरजेचं आहे. तसंच ते ऊसामध्ये सुद्धा आढळतं. म्हणजे ठराविक कॅश क्रॉप जे आहेत त्यावरती विशेष करून त्या किडीचा प्रादुर्भाव आढळतो तर तोसुद्धा आपण नियंत्रित करतो. तो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये ज्याला एकात्मिक
कीड रोग व्यवस्थापन म्हणतात त्या पद्धतीने तो करता येतो. आणि यावरती ठराविक औषधं, ठराविक कीटकनाशकं वापरून ते कंट्रोलमध्ये करता येतं. एकच म्हणजे रासायनिक किंवा जैविक अशा पद्धतीने न करता ते इंटिग्रेटेड सिस्टीमने जर कंट्रोल केलं तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात. हे सांगण्याचा उद्देश का, तर एकाच व्हिडिओमध्ये किंवा या पिकामध्ये बाकीच्या इतर पिकांचं सांगितलं आहे. कारण प्रत्येक पीक किंवा प्रत्येक तो येणारा किडीचा प्रादुर्भाव हा वेगवेगळ्या पिकांमध्ये दिसून येतो वेगवेगळ्या स्टेजमध्ये. तर ते पीक आल्यानंतरनं किंवा ती कीड आल्यानंतरनं ते दाखवण्यापेक्षा डायरेक्ट इंटरनल त्याचा ज्या काही तोट्या आहेत, म्हणजे ते आल्यानंतरनं तुमच्या पिकाची कॅनॉपी, नंतरनं क्वालिटी, नंतरनं तुमचं इंटरनल दिलेले अन्नद्रव्य जे असतील किंवा इतर जो खर्च वाढतो तो होऊ नये म्हणून या ठिकाणी त्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याचाही विचार करा आणि त्या संदर्भातही या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतो आणि तो नियंत्रित करता येतो आहे पिठ्या ढेकून किंवा ज्याला मिलीबग्स म्हणतो तो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. ओके.